कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या ओवीचा जीव वाचवण्यासाठी मी सगळ्या देवांचे उंबरठे झिजवीन, पण ओवी काय होऊ द्यायचंय नाही। शब्द हा माझा यो। होय उमा, ओवी काय होणार नाही, काही काळजी करू नका। काय नाही होणार ओवी। काय रावलो या श्रीनू? हा अजून कसा नाही इलो? कोणी काही कळवलंय काय तिकडे काय झालंय ते? नाही ना, अजून कोणाचाच कॉल नाही आलाय। तू श्रीनू फोन कर ना परत। हो लाली आत्या, मी केला होता त्याला कॉल, पण तो फोनच उचलत नाहीये। उमा वहिनी पण त्यांचा मोबाईल इथेच विसरून गेल्यात। गडबडीत असतील हो सगळे तिकडे। काय करायचं आता? मी जाऊन बघू का तिकडे? काही एक गरज नाही हा। निशिन फोन केला नव्हता ना म्हणजे ओवीची तब्येत ठीक असणार। काय नाही हो, उगाच फोन करून रडारड करून सगळ्यांका तिकडे बोलवून घेतलंय, बाकी काय नाही। येऊ दे तिका घरी, नाही तिची खरडपट्टी काढली ना तर नावाची लाली नाही। हा लाली, काय बोलतेस तू? कळतंय तुला? अगं वेळ काय, तू बोलतेस काय? जरा विचार करून बोल ना। तिकडे काय झालं असेल याची कल्पना तरी आहे तुला? घरात सगळेजण काळजी करत असतील, ते का कळवू गोया ना? मी कॉल करतो। काय रे, काय झालं? निशी कशी आहे? कोणी हल्ला केला तिच्यावरती? आणि काही समजलंय का तुला? बाकीचे सगळे कसे आहेत? ओवी कशी आहे? मॉम 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 जरा शांत व्हा, एक मिनिट। हे बघ, जे अटॅकर्स होते ते पळून गेलेत आणि ओवी जरा सिरियस आहे। ठीक आहे, मी आणि तुझं डॅड घेऊ का तिकडे? मॉम इथे येऊ नका तुम्ही, आम्ही आहोत इथे। तू फक्त एक काम कर, समोर जाऊन बाकीच्यांना इन्फॉर्म कर, ते सुद्धा टेन्शन मध्ये असते। ठीक आहे, मी निशीच्या घरी जाऊन सांगते, पण प्लीज तू निशीची काळजी घे। येस मॉम जाती इन्फॉर्म करायला, डोंट वरी। नीरज, तू निशीला घेऊन घरी जा। तिका धक्को बसलो, घाबरली। तिका घरी घेऊन जा, घरी जात जरा बरं वाटत, का आराम करू दे। तू जा निशी। मी नाही जाणार आहे। ओवीला जोपर्यंत बरं वाटतं हे मला कळत नाही तोपर्यंत मी नाही जाणार आहे। मी इथेच बसून राहणार आहे। निशी अगं असं काय करतात? आम्ही सगळे असाव ना आहे, आणि तसं काय वाटलं तर आम्ही तुका फोन करतो। तू जा। आई नको ना दादा, तुम्ही सांगा ना। मी नाही जाणार, मी इथेच थांबणार आहे। मला नाही जायचं घरी। अहो तू उमा, ते का राहू दे इथे, ते घरी जाऊन पण करमणार नाही त्याला। ठीक आहे, तू राहा इथे। नीरज म्हणत होता की ओवीची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, पण निशीला काही झालेलं नाही। सुदैवाने निशी बरी आहे। गुंडांच्या हल्ल्यात चाकू ओवीला लागला आणि आता ती सिरियस आहे असं नीरज मला म्हणत होता। बिचारी निशी, नुकतंच तिचं लग्न झालंय आणि आज तिच्या बरोबर हे असं झालंय। देव पण ना चांगल्या माणसांच्याच मागे का लागतो कळत नाही। अरे देवा, या का अचानक प्रीत घडला? पोरांका नजर तर नाही लागली ना कोणाची? चला आपण सगळे जाऊया, नाही माझ्या जीवाकनं लय घोर लागलो। चला आय तू शांत हो तू। ताईची तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका। तिकडे सगळे गडबडीत होते म्हणून मी इथे निरोप द्यायला आले। ओवीची ट्रीटमेंट सुरू आहे, ती होईल बरी। हा तुला काय झालं ना तर मी जिवंत नाही राहू शकत। अगं
तुला माझ्यासाठी आपल्या प्रेमासाठी बरं व्हावंच लागेल. तर मग माझा प्रेमावरचा देवावरचा सगळ्यावरचाच विश्वास उडून जाईल ओवी. अगं तू असं का करतेस? तुझा माझ्यावर माझ्या प्रेमावर जरा विश्वास नाही का? अगं बघ ना माझ्याकडे. बर ठीक आहे. हे बघ ओवी, मी ना इथे सगळे आहेत आता. मी तुझ्या समोर सगळ्यांना सांगतो. हा ओवी. दादा मामा माझं ओवीवर खूप जास्त प्रेम आहे. आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. ओवी ओवी मग मी सांगितलं होता, मी तुला दिलेलं वचन पूर्ण केलं. मग आता उठ ना ओवी, डोळे उघड ना प्लीज. ओवी एकदा तरी डोळे उघडून बघ ना माझ्याकडे. मला नाही आहे का सवय तुला असं बघायचं. मी काय तुम्ही सगळेच का आलात आतमध्ये? हे बघा, पेशंटची अवस्था खूप गंभीर आहे. प्लीज तुम्ही सगळे बाहेर व्हा. नाही मी कुठे जाणार नाही. मी इथेच बसून राहणार. मी वाटल्यास मी शांत बसून राहतो, पण मी नाही कुठे जाणार. मी ओवीला सोडून नाही जाणार कुठे. मी नाही जाणार. हे बघा, यांना सांभाळा, नाही तर पेशंटची अवस्था अजून बिघडू शकते. मी नाही जाणार. नाही मामा, मी शांत बसतो. मी काहीच नाही बोलत. मी शांत. मला इथे थांबू दे ना प्लीज मामा. ओवी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.